डेफिनेशन क्लॉज पार्ट 2 ऑफ द डेफिनेशन क्लॉज ऑफ अवर क्लास. आपण काल इथपर्यंत कव्हर केलेलं आहे. ठीक आहे. आणि आता इथून इंडस्ट्रीपासून आपल्याला कंप्लीट करायचं. क्लिअर. सो कम टू द नेक्स्ट प्रोविजन और नेक्स्ट प्रोविजन ऑफ द डेफिनेशन क्लॉज. ओके. इंडस्ट्री. आता इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट आपण बघतोय. ओके. त्यामुळे इंडस्ट्री उद्योग किंवा औद्योगिक ठिकाण याला काय काय म्हणायचे आणि त्याला कसं त्याला इथे डिफाईन केलं. ठीक आहे की नाही. एखादा पर्टिक्युलर शब्द ज्या शब्दामुळे इथे ॲक्ट बनलेला आहे तर त्यांना ते डिफाईन करावंच लागणार. त्यामुळे इथे इंडस्ट्री लाईननी कशाबद्दल डिफाईन केलेलं आहे. आता जनरली जर आपल्याला विचारलं की इंडस्ट्री म्हणजे काय तर आपण नाही सांगू शकणार. हा जिथे काहीतरी कामकाज होतो, उद्योग होतात, ठीक आहे की नाही, अशा याला आपण इंडस्ट्री म्हणू. पण इंडस्ट्री इथे स्पेसिफिकली काय डिफाईन केलं आहे ते आता आपल्याला इथे बघायचं आहे. क्लिअर. नाव कम टू द इंडस्ट्री. दॅट इज इंडस्ट्री म्हणजे उद्योग, मीन्स एनी बिझनेस. ठीक आहे की नाही. इंडस्ट्री मीन्स कोणताही बिझनेस. ही डेफिनेशन आपल्याला विचारली जाईल. ही डेफिनेशन खूप महत्त्वाची. सगळ्यात आधी की 2J मध्ये आपल्याला ही इंडस्ट्रीची डेफिनेशन दिलेली आहे. इंडस्ट्री मीन्स एनी बिझनेस, ट्रेड, अंडरटेकिंग. ठीक आहे की नाही. कोणताही ज्याला आपण उद्योग म्हणू शकतो. ही इंडस्ट्री म्हणजे उद्योग. ठीक आहे की नाही. त्याच्यामध्ये अंडरटेकिंगसुद्धा येते. म्हणजे काही उद्योग करण्यासाठी काही उपक्रम गाजविले जात असतील किंवा उपक्रम केले जात असतील. मॅन्युफॅक्चरिंग. ठीक आहे. मॅन्युफॅक्चरिंग करणे एखाद्या प्रोडक्टची. दिस इज कॉल्ड ऑल्सो द इंडस्ट्री. कॉलिंग ऑफ एम्प्लॉयर्स. कॉलिंग ऑफ एम्प्लॉयर्स याचा अर्थ काय की जो एम्प्लॉयर आहे तो इथे कॉल फॉर द इंडस्ट्री करतो. व्हॉट इज मीन बाय कॉल फॉर इंडस्ट्री. एक आपल्याला लेबर लॉमध्ये हा कन्सेप्ट फार आहे. CAच्या वगैरे विद्यार्थ्यांना हे कॉल फॉर द इंडस्ट्री. हू कॉल फॉर द इंडस्ट्री. कोण बोलवतो तुम्हाला इथे बिझनेस करण्यासाठी. दॅट इज एम्प्लॉयर. ठीक आहे की नाही. की हे उपक्रम राबवायचे आहेत. आणि कॉलिंग फॉर मीन्स काय बोलवणे असाच अर्थ नाही. कॉलिंग फॉर मीन्स तो इथे सेटअप करतो एक उद्योगचं आणि त्यामध्ये एम्प्लॉईजला, वर्कमॅनला हे सगळे इंडस्ट्रीचे बिझनेस अंडरटेकिंग करायला इथे लावणार. आणि इन्क्लूड्स एनी कॉलिंग. कशासाठी. मग आता फक्त उद्योग वर्करच आहे का. नाही. सर्व्हिस पण असू शकते. कॉलिंग सर्व्हिस असू शकते. तुम्हाला माहीत आहे किती साऱ्या वेगवेगळ्या सर्व्हिस देण्यासाठी सुद्धा बोललं जाऊ शकतं तिथे. मग एम्प्लॉयमेंट त्याच्यामध्ये हँडीक्राफ्टसुद्धा येतं, इंडस्ट्रियल ऑक्युपेशनसुद्धा येतं आणि अवोकेशन. अवोकेशन मीन्स लघु उद्योग किंवा छोटे उपक्रम किंवा छोटे व्यवसाय आपण म्हणू शकतो. ऑफ दी वर्कमन. हे सगळे कोण करणार. वर्कमन. वर्कमन कुणासाठी काम करणार. एम्प्लॉयरसाठी. अँड हू कॉल्स वर्कमन फॉर दिस पर्टिक्युलर बिझनेस अंडरटेकिंग, मॅन्युफॅक्चर, सर्व्हिस, एम्प्लॉयमेंट, हँडीक्राफ्ट्स, इंडस्ट्रीज, ऑक्युपेशन अँड अवोकेशन, एम्प्लॉयर. सो दिस इज व्हेरी सिम्पल डेफिनेशन. यामध्ये खूप काही असं आपल्याला एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे. बट तरीसुद्धा आपण इथे म्हणू शकतो की येस इंडस्ट्रीची डेफिनेशन इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्टने दिलेली आहे. आता इंडस्ट्रीची डेफिनेशन तर बघितली मॅडम, पण आपल्याला महत्त्वाचं आहे दॅट इज इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स. तर इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स म्हणजे काय. आपण बघतोय की इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट. बरोबर आहे की नाही. मग इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स म्हणजे काय. हे उद्योग आणि हे औद्योगिक विवाद आपण याला म्हणतो. दॅट इज इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स. कोणाचाही इथे बॅकग्राऊंड हिंदी असेल तर त्यांनी प्लीज मला कन्व्हिन्स करायचं. नाही समजलं तर की मॅम मला हिंदीमधून तुम्ही सांगा, मी सांगेन. ठीक आहे. औद्योगिक विवाद. याचा अर्थ काय. औद्योगिक विवादचा. ठीक आहे की नाही. ओके. औद्योगिक विवाद म्हणजेच इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स आपण याला म्हणतो. मीन्स एनी डिस्प्यूट्स ऑर डिफरन्स बिटवीन द एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई. कोणताही विवाद जो आणि काही डिफरन्सेस, काही त्याला काय म्हणू शकतो आपण, रोजगारासंबंधी किंवा कामासंबंधी कुठल्याही प्रकारची मतभेद निर्माण झाले, डिफरन्स निर्माण झाले, डिस्प्यूट विवाद निर्माण झाला आहे बिटवीन एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई. ठीक आहे. आता इंडस्ट्री डिस्प्यूट कोणाकोणामध्ये होतात ते बघा. सगळ्यात आधी एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईमध्ये होऊ शकतात. ठीक आहे की नाही. जे की नियोक्ता आहे, मालक आहे आणि जे कामगार आहेत त्यांच्यामध्ये होऊ शकतं. किंवा एम्प्लॉयर्स
एम्प्लॉयर्स अँड वर्कमन्समध्ये होऊ शकतं, ठीक आहे की नाही. त्याच्यानंतर बिटवीन वर्कमॅन अँड वर्कमन्समध्ये होऊ शकतं. काही वर्कमॅनचा ग्रुप आणि दुसरा वर्कमॅनचा ग्रुप एका पर्टिक्युलर इंडस्ट्रीमधला त्यांच्यामध्ये होऊ शकतं, बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर विच इज कनेक्टेड विथ द एम्प्लॉयमेंट, ठीक आहे, विच इज कनेक्टेड विथ द एम्प्लॉयमेंट. पण हा पर्सनली किंवा पर्सनल लेवलवरचा वाद याच्यामध्ये गृहीत धरला जाणार नाही. ओके. डिस्प्यूट जो आहे विच इज बिटवीन द एम्प्लॉयर अँड एम्प्लॉयर, एम्प्लॉई अँड वर्कमॅन अँड वर्कमॅन अँड वर्कमॅन, हे फक्त विच इज कनेक्टेड विथ द एम्प्लॉयमेंट असला पाहिजे. म्हणजे बिझनेसशी कनेक्टेड, इंडस्ट्रीशी कनेक्टेड असला पाहिजे, उद्योगशी कनेक्टेड असला पाहिजे. ऑर नॉन एम्प्लॉयमेंट असेल, ऑर द टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट ऑर विच द कंडिशन्स ऑफ लेबर ऑफ एनी पर्सन. मग ते नॉन एम्प्लॉयमेंट जर जात असेल पण ते टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंटचं असलं पाहिजे. तर डिरेक्टली तो उद्योगशी संबंधित, इंडस्ट्रियल वर्कशी संबंधित असला पाहिजे, किंवा तुमच्या कॉन्ट्रॅक्टच्या काही स्पेशल टर्म्स असेल त्याच्याशी संबंधित असला पाहिजे. या दोनच्या व्यतिरिक्त जर पर्सनल तुमचा वाद असेल तर इथे कुठल्याही प्रकारे तुमचा इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्टमध्ये तो सॉल्व केला जाणार नाही, ठीक आहे. ठीक आहे, ओके. सो पुढे येऊया. ओके, सो पुढे येऊया आपण. आता याचं उदाहरण जर द्यायचं झाले तर की पर्सनल लेवलवरचा वाद, किंवा आपण एक मूवी बघतो, आय डोंट रिमेंबर द नेम ऑफ मूवी, बट आय नो द स्टोरी, आय रिमेंबर द स्टोरी. अनिल कपूर अँड श्रीदेवी यांचा एक मूवी होता, आणि त्याच्यामध्ये तो वर्कर असतो, एम्प्लॉयमेंटमध्ये असतो इंडस्ट्रीच्या, अँड देन त्याचं लग्न होतं श्रीदेवीशी. श्रीदेवी इज एम्प्लॉयर इन दॅट मूवी. ओके, सगळ्यांनाच माहिती ती मूवी फार फेमस होती. आता श्रीदेवीमध्ये आणि अनिल कपूरमध्ये जे काही पर्सनल वाद होते त्यांच्या लग्नाला घेऊन, तर ते इंडस्ट्रियल डिस्प्यूटमध्ये सॉल्व केले जाणार नाही. उद्या चालून कोर्टामध्ये तुम्ही आलात श्रीदेवी आणि अनिल कपूर आणि म्हणालात की नाही, आम्ही नवरा बायको आहोत आणि एकाच इंडस्ट्रीमध्ये काम करतो, मी वर्कर आहे आणि ही एम्प्लॉयर आहे. कोर्ट म्हणेल येस, यू आर अ वर्कर अँड शी इज एम्प्लॉयर, बट युअर मॅटर इज नॉट comes under the Industrial Dispute Act. Why? Because this is not connected with the industry, this is not connected with the work of and employment of the industry, that's why. But तो एक आंदोलन करतो, एक मोर्चा करतो, आणि इंडस्ट्रीच्या लोकांमध्ये काहीतरी वाद आहे आणि त्यांचं जे युनियन आहे ते श्रीदेवीकडे एक आंदोलन घेऊन जातं, आणि देन तो जो वाद आहे तो मात्र इथे दॅट matter or that disputes comes under the Industrial Disputes Act. The sections of the Industrial Disputes Act affected directly to the second matter. तर इंडस्ट्री आणि वर्कशी रिलेटेड मॅटर असेल, एम्प्लॉयर एम्प्लॉई, वर्कमॅन एम्प्लॉयर, असे तर इथे सॉल्व केले जातील. म्हणून इंडस्ट्रियल डिस्प्यूट हे वाद 2K मध्ये दिलेले आहे. इंडस्ट्रियल डिस्प्यूटचा डेफिनेशन त्यांनी सांगितले की डिस्प्यूट आणि डिफरन्सेस जर आले असेल कुणामध्ये, एम्प्लॉयर आणि वर्कमॅनमध्ये, एम्प्लॉयरमध्ये, एम्प्लॉईजमध्ये, वर्कमॅन्समध्ये, दोन ग्रुपमध्ये, आणि ते कनेक्टेड आहे एक तर डायरेक्टली एम्प्लॉयमेंटशी रिलेटेड किंवा नॉन एम्प्लॉयमेंटशी रिलेटेड आहे, पण टर्म ऑफ द कॉन्ट्रॅक्ट आहे विच इज रिलेटेड टू द लेबर कंडिशन्स ऑफ द लेबर, तर डायरेक्टली इथे तुमचे जे पूर्ण वाद आहेत ते इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्टमध्ये येतात, आणि त्या वादांना आपण इथे इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स म्हणू शकतो. क्लिअर? सो दिस इज युअर इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स. ओके, now come to the next. Okay, yes, आलं लक्षात सगळ्यांना की व्हॉट इज इंडस्ट्री अँड इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स? ओके, जर नाही समजलं असेल तर विचारा, मेसेज करण्यापेक्षा डायरेक्टली कॉलही करू शकता तुम्ही. येस मॅम, गुड. कम टू द नेक्स्ट. इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट और अंडरटेकिंग मीन्स अन एस्टॅब्लिशमेंट और अंडरटेकिंग इन विच एनी इंडस्ट्री इज कॅरिड ऑन. आता इंडस्ट्रियल औद्योगिक आस्थापना किंवा उपक्रम आपण याला असं म्हणतो की एस्टॅब्लिशमेंट मीन्स आस्थापना, एक इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट केलेली आहे, इंडस्ट्री एस्टॅब्लिश्ड केली आहे आणि त्याच्या अंतर्गत उपक्रम चालू केलेले आहे, दॅट इज अंडरटेकिंग. और means an establishment or undertaking in which any industry is carried on. मग आता
इंडस्ट्री एस्टॅब्लिश्ड केलेली आहे किंवा त्या इंडस्ट्रीमध्ये उपक्रम चालवले आहे असं कधी म्हणायचं आणि कधी नाही म्हणायचं. तर एखाद्या इंडस्ट्री तुम्ही फ्रेम केली आहे, एक उद्योग फ्रेम केला आणि त्या इंडस्ट्रीच्या अंतर्गत काही एस्टॅब्लिशमेंट होत आहे आणि अंडरटेकिंग छोटे छोटे उपक्रम चालवण्यात येत आहे, तर त्याला या ॲक्टमध्ये आम्ही गृहीत धरतो अँड वी कॉल्ड दॅट इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट ऑर अंडरटेकिंग असं त्याला म्हणतो. काइंडली जॉईन मी. मला रिक्वेस्ट आलेली नाही आहे अजून, मी बघू शकता. आपल्याकडून काही प्रॉब्लेम असेल तर मी बघते उद्या वगैरे, थोडंसं मला जाऊ द्या संभाजीनगरला, उद्या मी जाते एकदा चेक करते, कारण काल पण एका विद्यार्थ्याला जॉईन होता येत नव्हतं. परत रिक्वेस्ट करा, मी एवढं म्हणू शकते. थांबा सध्या, बाकी उद्या घेऊया, नाही तर डायरेक्टली आपल्याला ॲपवरून पण लाईव्ह क्लासेस घेता येते, पण भरपूर लोकांना ॲपवर जॉईन नाही करता येत लाईव्ह, त्याच्यामुळे मी ऋषी प्लीज ट्राय अगेन. एक टेक्निशियन आहे त्याला मी विचारते. हां, आलात ना तुम्ही, थोडंसं एकदा जॉईन नाही झालं तर परत ट्राय करा, ठीक आहे. येस, नाव कम टू द सेकंड क्लास, की आपण इंडस्ट्रीचं जे आहे त्याला म्हणतात की कोणतेही उद्योग किंवा उपकेंद्र आपण चालवतात, दॅट इज इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट अँड अंडरटेकिंग त्याला म्हणतो. Provided that where several activities are carried on in an establishment or undertaking, and only one or some of such activities is or are in an industry or industries then. पण आता इथे थोडीशी ट्विस्ट दिली की ठीक आहे, काही एखादी इंडस्ट्रीची स्थापना केली आहे, त्या इंडस्ट्रीमध्ये काही उद्योग सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये काही एस्टॅब्लिशमेंट केलं, काही अनेक उपक्रम सुरू आहेत. आता एक सपोज बाटाची इंडस्ट्री आहे, तर यू नो दॅट की बाटाच्या याच्यामध्ये बाटा ही फक्त चप्पलसाठीच आहे किंवा आपल्याला माहिती असते. बट अंबानी इंडस्ट्रीज अंबानीची आहे. अंबानीच्या इंडस्ट्रीजमध्ये वेगवेगळे एका इंडस्ट्रीमध्ये त्यांचे वेगवेगळे उपक्रम चालू असू शकतात, बरोबर आहे की नाही. अशाही काही इंडस्ट्रीज असतात की त्यामध्ये अनेक उपक्रम अंडरटेकिंगमध्ये घेतले जातात. इंडस्ट्रीचं नाव एकच असते, ओनर एकच असतो, पण त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे उपक्रम घेतले जातात. म्हणून इथे म्हटलं की प्रोव्हाइडेड दॅट येस, इंडस्ट्रीमध्ये काही एस्टॅब्लिशमेंट उद्योग चालू शकता, अंडरटेकिंग चालू शकता, पण प्रोव्हाइडेड दॅट वेअर सेव्हरल ॲक्टिव्हिटीज आर कॅरीज, काही सेव्हरल ॲक्टिव्हिटीज त्या इंडस्ट्रीमध्ये होत आहे, त्याच्यामध्ये ऑन इन अन एस्टॅब्लिशमेंट ऑर अंडरटेकिंग, त्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये आणि तशा उपक्रमामध्ये, अँड ओनली वन ऑर सम ऑफ द सच ॲक्टिव्हिटीज इज ऑर आर अन इंडस्ट्रीज देन. पण त्यांनी म्हटलं आहे की काही उपक्रमच ते इंडस्ट्रीमध्ये इन्क्लूड करू शकतात. ते कसे ते खाली सांगितले, पण काही उपक्रम इंडस्ट्रीमध्ये नाही येत, औद्योगिकमध्ये नाही येऊ शकत. तर मग काय, तर जे औद्योगिक किंवा समोर आपल्याला स्केड्यूल दिलेले आहेत त्याच्यामध्ये बसतात तेच ॲक्ट अंतर्गत येणार आहे, बाकी नाही. मग उद्या चालून 4 उपक्रम एका इंडस्ट्रीमध्ये चालू होते, 1 2 3 4. त्याच्यामध्ये तिसरा उपक्रम जो तुम्ही राबवलेला आहे हा इंडस्ट्री या डेफिनेशनमध्ये, किंवा म्हणजेच इंडस्ट्रीची डेफिनेशन काय होती, बिझनेस, हे सगळं आहे ना बघा तुम्ही, ते बिझनेस, ट्रेड, मॅन्युफॅक्चरिंग, याच्यामध्ये हा तिसरा नंबरचा उपक्रम येत नाही. तुम्ही हा उपक्रम काहीतरी वेगळाच चालवलेला आहे. जसं मी एक उदाहरण देते की तुम्हाला रतन टाटा माहिती आहे, त्यांचा जो असिस्टंट होता दॅट इज शांतनू नायडू, त्यांनी एक उपक्रम काढलेला आहे की आय थिंक त्याचं नाव आठवत नाही आहे मला एक्झॅक्टली, गुड फेलोज. त्याच्यामध्ये तो काय करतो की बुक्स रीडिंग सगळ्यांना तो देतो, संडे सॅटर्डे ठेवतो आणि त्यात त्यांना सगळ्यांना बुक प्रोव्हाइड करतो, आणि बुक रिडिंगचा एक त्याने उपक्रम काढला आहे. मग आता तो बुक रिडिंगचा उपक्रम जरी टाटा इंडस्ट्रीच्या नावाखाली अंडरटेकिंग खाली चालत असेल, बट त्याच्यामध्ये कुठलीही मॅन्युफॅक्चरिंग एम्प्लॉयमेंट वगैरे नाही आहे, याच्यामध्ये हँडीक्राफ्टमध्ये पण येत नाही तो उपक्रम. मग अशा प्रकारच्या उपक्रमला आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट, जर उद्या काही झालं तर इंडस्ट्रियल डिस्प्यूटमध्ये आणू शकतो का? अशा प्रकारच्या उपक्रमाला आपण इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्टचा कुठलाही सेक्शन किंवा कुठला प्रोव्हिजन अफेक्ट होईल का? तर डेफिनेटली नॉट. म्हणून म्हटलं की इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट आणि अंडरटेकिंग ह्या दोन्हीही ज्या गोष्टी आहे की उद्योग एस्टॅब्लिशमेंट करणे किंवा उपक्रम राबवणे त्याच्यामध्ये येतं, बट कॅरीड ऑन, इंडस्ट्री काय कॅरीड ऑन करणार आहे? उद्योग म्हणजे एक्झॅक्टली काय, तर उद्योग म्हणजे तुम्ही सेव्हरल ॲक्टिव्हिटीज करू शकता, एस्टॅब्लिशमेंट त्याच्यामध्ये उद्योग करू शकता, अंडरटेकिंग उपक्रम घेऊ शकता, बट काही ॲक्टिव्हिटीज याच्यामध्ये येणार नाही, तर काही ॲक्टिव्हिटीज येतील ज्या की या डेफिनेशनमध्ये बसणार आहे.
आता इथे जर कोणाला डाऊट नसेल तरच आपण समोर जाऊया, अदरवाईज इथे तुम्ही मला प्रश्न विचारू शकता, कारण हे थोडंसं ट्रिकी होतं. आय होप की मी तुम्हाला फर्स्ट टाइमच जेव्हा सांगते तेव्हा क्लिअर सांगते, बट तरीही कोणाला नाही समजलं तर विचार, नाहीतर मी पुढे जाते. आणि शुद्ध मराठीत सांगते परत एक्सप्लेनेशन, त्यामुळे प्रॉब्लेम असायला नको. पण ज्याचंही हिंदी बॅकग्राऊंड आहे ते विचारू शकतो. क्लिअर? की काही उपक्रम नाही येऊ शकत त्याच्यामध्ये, त्यामुळे नाव मग त्यांनी सांगितलं आहे की प्रोव्हाइडेड दॅट वेअर सेव्हरल ॲक्टिव्हिटीज आर कॅरीड ऑन इन एस्टॅब्लिशमेंट ऑर अंडरटेकिंग. उद्योगच्या स्थापनेमध्ये किंवा उपक्रमामध्ये काही ॲक्टिव्हिटीज येतात, अँड ओनली वन ऑफ सम ॲक्टिव्हिटीज ज्या येतात ते ना त्याच इज ऑर आर इंडस्ट्री ऑर इंडस्ट्रीज, त्यांनाच आम्ही उद्योग किंवा औद्योगिक म्हणतो. बाकी देन त्या कुठल्या आहेत? इफ एनी युनिट ऑफ सच ए एस्टॅब्लिशमेंट, कुठलंही एस्टॅब्लिशमेंटचं जे युनिट आहे तुमचं, ऑर अंडरटेकिंग उपक्रम, जे की कॅरिंग ऑन एनी ॲक्टिव्हिटी, जिथे काही उपक्रम चालू आहेत, जिथे काही एस्टॅब्लिशमेंट सुरू आहे, बिईंग अँड इंडस्ट्री, उद्योगाकरिता किंवा बिईंग अँड इंडस्ट्री, जे की आपण याला उद्योग म्हणतो, इंडस्ट्री म्हणतो, इज अ सेव्हरेबल फ्रॉम द अदर युनिट ऑर अंटिल other units or units of such establishment or undertaking, such a unit shall be deemed to be a separate industrial establishment or undertaking. काय म्हणणं आहे यांचं? आता असे काही उपक्रम आहे बघा, सरळ सरळ जी डेफिनेशन आहे ती इथे दिली आहे की असे काही उपक्रम आहे जे की इंडस्ट्रीच्या डेफिनेशनमध्ये येत नाही, त्यांचा बिझनेस किंवा कुठलाही असा उपक्रम जे की औद्योगिकशी रिलेटेड आहे, याच्याशी संबंधितच नाही. जसं की गुड फेलोज, काही संबंध नाही उद्योगशी, बरोबर आहे की. सिनियर सिटीजनसाठी तुम्ही काही केलेलं आहे त्या इंडस्ट्रीच्या नावावर, पण त्याचा काही संबंध नाही, बिकॉज देअर इज नॉट एम्प्लॉयर अँड वर्कमॅन एक्सेट्रा एक्सेट्रा, मग तो नाही येणार. पण बाकी सगळे इथे इंडस्ट्रीच्या डेफिनेशनमध्ये येतात. मग त्यांनी सांगितलं की काही असे उद्योग आहेत, काही एस्टॅब्लिशमेंट आणि काही अंडरटेकिंग अशा आहेत की सरळ सरळ त्या लाईक गुड फेलोसारख्या उपक्रमाला कनेक्टेड आहे, इतक्या कनेक्टेड आहे की ते सेपरेबल नाही आहेत, ते सेवर करताच येत नाही. अशा असेल तर त्या येणार नाही. दुसरी गोष्ट, सेपरेट करता येणाऱ्याच आम्ही इथे इंडस्ट्रीच्या डेफिनेशनमध्ये टाकू आणि त्याला इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट लागू करू. बघा, इफ एनी युनिट्स, एखादा युनिट म्हणजे एखादा पर्टिक्युलरली उपक्रम किंवा एखादा बिझनेसचा युनिट, ठीक आहे की नाही, लाईक अंबानी साहेबांच्या एका कंपनीमध्ये 4 युनिट चालतात, लाईक याच्यामध्ये काहीतरी बांधकामाचं आहे किंवा सिव्हिल वगैरे, किंवा याच्यामध्ये काही कायद्याच्या बाबतीत आहे, किंवा याच्यामध्ये फॅशन डिझायनिंग आहे. आणि असा एक उपक्रम तिथे आहे की जो की गुड फेलोजसारखा आहे, जे की सिनियर सिटीजन्स किंवा वॉट एव्हर काहीतरी रिलेटेड असा उपक्रम त्यांच्या अंतर्गत काढलेला आहे. तर हा उपक्रम आणि याच्यापैकी एखादा उपक्रम असा आहे की तो इतका कनेक्टेड आहे की तो सेपरेट होऊ शकत नाही. मग हा इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्टमध्ये नाही येणार, किंवा त्याला आपण एस्टॅब्लिशमेंट किंवा अंडरटेकिंग नाही करू शकत. मग तो रेग्युलर कोर्टाच्या डिसिजन्सवर तो चालेल. इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट स्पेशली त्याला लागू होणार नाही. त्याला लागू होईल सिव्हिल प्रोसिजर कोड, त्याला लागू होईल स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट, त्याला लागू होईल कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, बिकॉज दे आर द कॉमन लॉज. But special law you cannot apply directly to these types of connectivity. Why? Because some part of this unit are not separable, and that the part which not comes under the industry, some parts is comes under the industry, but that is not separable from the other undertaking. So that's why that not comes under the Industrial Disputes Act. But जो separable असेल तर मग मात्र त्या इंडस्ट्रीच्या त्या पर्टिक्युलर युनिट्सला त्या युनिट्समधून बाहेर काढलं जाईल, त्या गुड्स फेलोला बाहेर टाकलं जाईल. आणि जो औद्योगिकशी रिलेटेड आहे, जसं की टाटा साहेब काय करतात की बुक्स इथे काय करतात, एस्टॅब्लिशमेंट करतात, एक त्यांची बुक्सची फॅक्टरी आहे, आणि ते बुक्स त्याच्यामधले 50% बुक काय करतात ते शंतनू नायडूला देतात. कशासाठी? की बाबा तू इथे बुक्स फेलोसाठी तू गुड फेलोसाठी वापर आणि सगळ्यांना वाचण्याची सवय लाव, आणि मग तो तिथले घेतो. उद्या चालून जर इथे वर्कर्स आणि एम्प्लॉयरमध्ये इथे जर वाद झाला आणि वर्कर आणि एम्प्लॉयर म्हणत असेल की असं आहे तसं वगैरे, आम्ही एवढे बुक्स छापून दिले, व्हॉट एव्हर डिस्प्यूट विच वॉज अरायझेस बिटवीन द वर्कमॅन अँड द एम्प्लॉयर. मग या सिच्युएशनमध्ये जर असं झालं तर गुड फेलो हा कुठल्याही प्रकारे इंडस्ट्री किंवा औद्योगिकसाठी केलेला उपक्रम नाहीच आहे, आणि मग इतका कनेक्टेड आहे की याच्याशी संबंधित त्याला सेपरेट करता येत नाही. तर हा रेग्युलर कायद्यानुसार चालणार डिस्प्यूट्स ऑफ द इंडस्ट्रीज ॲक्ट याला लागणार नाही. 99%
1% लागूही शकतो. दॅट इज डिस्क्रिशनरी पॉवर ऑफ द कोर्ट अँड द इंटरप्रिटेशन ऑफ द हाय कोर्ट अँड द सुप्रीम कोर्ट. ओके, बट याला सेपरेट करता येत असेल दोन्ही गोष्टी, तर मग एवढा पार्ट बुक एस्टॅब्लिश करण्याचा इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्टमध्ये येईल आणि गुडफेलोचा नाही. म्हणून मी परत वाचते बघा. इफ एनी युनिट्स ऑफ सच एस्टॅब्लिशमेंट ऑर अंडरटेकिंग कॅरिंग ऑन एनी ॲक्टिव्हिटी, कॅरी करत आहेत काहीतरी ॲक्टिव्हिटी, बिईंग अन इंडस्ट्री, जर इंडस्ट्री म्हणून कॅरी करत असेल तर, आणि इज सेव्हरेबल फ्रॉम अदर युनिट्स, आणि ती सेपरेट करता येतं. सेव्हरेबल मीन्स सेपरेट करता येतं, युनिट्स किंवा युनिट्स पासून सेपरेट करता येतं ऑफ सच एस्टॅब्लिशमेंट अँड अंडरटेकिंग. त्या एस्टॅब्लिशमेंट आणि त्या उपक्रमाला सेपरेट करता येत असेल तर सच युनिट शॅल बी डीम्ड टू बी अ सेपरेट इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट अँड अंडरटेकिंग. तर तशा प्रकारच्या युनिटला जे की सेपरेट करता येतं त्याला डीम्ड टू बी सेपरेट म्हणा आणि त्याला इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट लागू होईल, अदरवाईज नाही. बट पुढे अजून एक त्यांनी इफ दिलेला आहे की इफ द प्रिडॉमिनंट ॲक्टिव्हिटी. प्रिडॉमिनंट ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? ओके, लाईक कुठलाही जो उपक्रम आहे तुमचा किंवा अंडरटेकिंग आहे, तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे जर एखादं काय म्हणता येईल त्याला की प्रिडॉमिनंट, त्याला एक शब्द आहे मराठीमध्ये, सहाय्य करणारा ॲक्टिव्हिटी. So if the predominant activity or each of the predominant activity carried on in a such establishment, ठीक आहे की नाही, कोणत्याही प्रकारे ते प्रिडॉमिनंट मीन्स काही शाखा आहे, सहाय्य करणाऱ्या शाखा आहेत, on in a such establishment or undertaking any units thereof is an industry and other activity or each of the other activities carried on in a such establishment or undertaking or units thereof is not severable from and is for the purpose of carrying on or aiding the carrying on of such a predominant activity or activities, the entire establishment of the undertaking or as such a case may be units thereof shall be deemed to be an industrial establishment or undertaking. अगेन तेच आहे की कुठल्याही प्रकारे जो कोणतीही एस्टॅब्लिशमेंट किंवा अंडरटेकिंग उपक्रम तुम्ही कुठल्याही वेगवेगळ्या ब्रांचेसमध्ये चालवत आहात आणि तिथला जो पर्टिक्युलरली एम्प्लॉयर आहे तो एम्प्लॉयर जो असेल तो कोणत्याही उपक्रम किंवा एस्टॅब्लिशमेंटमध्ये हे सगळं कार्य करत आहे आणि यामध्ये कुठल्याही प्रकारे कंटिन्युटी जर असेल तुमची ती सेपरेट करता येते का, जसं की इथे सांगितलं युनिट्स, तसे इथे सांगितलं शाखा, दॅट इज ब्रांच. सो कोणत्याही सहाय्य करणाऱ्या शाखा आहेत तुमच्यामध्ये, काही गुंतवणूक त्या एखादी पर्टिक्युलर इंडस्ट्री आहे जे की एक अशी इंडस्ट्री आहे की ती उद्योग चालवती आहे आणि एखादी अशी ट्रस्ट किंवा शाखा आहे ती, तर ती उद्योग नाही करत आहे, ती इंडस्ट्रीच्या डेफिनेशनमध्ये येत नाही, बट काय आहे की ती याच्यामध्ये कॅरीड ऑन करते आहे किंवा तुम्हाला मदत करते आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही ज्या शाखा आहेत त्या याच्यामधनं जर सेव्हरेबल करता येत असेल त्यांची ॲक्टिव्ह किंवा ॲक्टिव्हिटी, तरच ते इथे तुम्हाला समोर वाद जो आहे तो औद्योगिक वाद म्हटला जाईल, अदरवाईज नाही. सो इफ द प्रिडॉमिनंट ॲक्टिव्हिटी ऑर इच ऑफ द प्रिडॉमिनंट ॲक्टिव्हिटी कॅरीड ऑन इन अ सच एस्टॅब्लिशमेंट अंडरटेकिंग, ह्याच्या शाखा आहेत, तर इंडस्ट्रीमध्ये जो एस्टॅब्लिशमेंट केलेला बिझनेस किंवा उपक्रम त्याच्या अंतर्गत चालत असेल किंवा त्याच्यासोबत कॅरीड ऑन होत असेल तर एनी युनिट्स देअर ऑफ इज अन इंडस्ट्री, तर त्यातलं प्रत्येक युनिट हे इंडस्ट्री म्हटलं जाईल. अँड द अदर ॲक्टिव्हिटी ऑफ ईच ऑफ द अदर ॲक्टिव्हिटीज कॅरीड ऑन सच एस्टॅब्लिशमेंट ऑर अंडरटेकिंग ऑर युनिट्स देअर ऑफ इज नॉट सेव्हरेबल, जर सेव्हरेबल नसेल तर ओके फ्रॉम अँड इज अँड फॉर द पर्पज ऑफ कॅरिंग ऑन, सेपरेट नसेल तर जसं की मदत करणारी शाखा जरी असेल, एडिंग अँड कॅरिंग ऑन ऑफ सच अ प्रिडॉमिनंट ॲक्टिव्हिटीज ऑर ॲक्टिव्हिटीज, द एंटायर एस्टॅब्लिशमेंट ऑर अंडरटेकिंग ऑर ॲज द केस मे बी युनिट देअरऑफ शॅल बी डीम्ड टू बी द इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट ऑर अंडरटेकिंग. आता इथे काही असे युनिट्स की ज्यामध्ये उद्योग किंवा इंडस्ट्रीमध्ये येत नाही, पण एखादी इथे शाखा आहे, त्यांची शाखा तर सरळच येणार आहे. लाईक आपण काल बघितलं की प्रत्येक ब्रांच, लाईक एखादी बँक आहे किंवा एखादी इंडस्ट्री आहे, लाईक कुठलीही इंडस्ट्री घ्या की एक इंडस्ट्रीची मेन इंडस्ट्री मुंबईमध्ये आहे आणि त्याच्या प्रत्येक शाखा ज्या आहेत त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि मग कुठेही वाद झाला तर ती शाखा डिरेक्टली इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्टमध्ये येईल आणि तुम्ही त्याच्यावर
करू शकता. वेदर दॅट इज नॉट सेव्हरेबल, त्याची ॲक्टिव्हिटी सेव्हरेबल करता येत नसेल तरी काही फरक पडणार नाही. शाखा कम्स अंडर द इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट. बट त्या शाखेमध्ये अंडरटेकिंग काय करत आहे, तो जो पर्टिक्युलरली युनिट आहे तो जर इथे मॅच होत नसेल देन गुड फेलोजसारखा तर तो इथे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट किंवा डिस्प्यूट्स ॲक्टमध्ये येणार नाही. दोन्हीही सारखेच आहेत, फक्त इथे शाखा येईल जी की नॉट सेव्हरेबल असेल तरी काही फरक पडणार नाही, किंवा सेव्हरेबल असेल तरी फरक पडणार नाही. शाखाला आपण इथे काढू शकत नाही कारण शाखा ही औद्योगिकसाठीच असते. Again, this definition is not important for you, that is an industrial establishment or undertaking, but each and every concept clear करा म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईल. इन्शुरन्स कंपनी. इन्शुरन्स कंपनी म्हणजे काय की इन्शुरन्स कंपनी आहे, त्याच्या अनेक ब्रांचेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये निघाले आहे, भारतामध्ये निघाले आहे. दॅट मीन्स अन इन्शुरन्स कंपनी ॲज डिफाईन इन सेक्शन 2 ऑफ द इन्शुरन्स ॲक्ट 1938. हा ॲक्ट सुद्धा तुम्हाला येण्याची शक्यता आहे. हॅव्हिंग अ ब्रांचेस ऑर अदर एस्टॅब्लिशमेंट इन मोर दॅन वन स्टेट. आता जी 20 जागेसाठी आपल्याकडे वॅकन्सी आली आहे ग्राहक म्हणजे त्याच्यामध्ये हा ॲक्ट असतो इन्शुरन्सचा. काय कारण ग्राहक मंचामध्येच इन्शुरन्सचे मॅटर चालतात. कळलं? तर हा ॲक्ट आपल्याला तिथे कव्हर करता येतो. इकडेही असू शकतो तिकडेही असू शकतो, पण इकडे चान्सेस कमी आहेत, तिकडे जास्त आहे. खादी. खादी इंडस्ट्रियल उद्योगमध्ये येतं का? So has a meaning assigned to it in a clause D of section 2 of the Khadi and Village Industries Commission Act. Yes, definitely. खादीचा उद्योग इंडस्ट्रियल याच्यामध्ये येतात आणि त्याच्यासाठी एक स्पेशल लॉ सुद्धा आहे, इंडस्ट्रीज कमिशन ॲक्ट. ओके, खादी अँड विलेज. सो हे येतं. तर खादी उद्योगला जर विचारलं की इंडस्ट्री डिस्प्यूट ॲक्ट लागू होतो का, तर येस, खादी उद्योगला लागू होतो. लेबर कोर्ट मीन्स अ लेबर कोर्ट कॉन्स्टिट्यूटेड अंडर सेक्शन 7. इंडस्ट्रियल डिस्प्यूट्स ॲक्ट KKB मध्ये लेबर कोडला डिफाईन करतो, ते आपण सेक्शन 7 मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. ले ऑफ, दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग अँड इम्पॉर्टंट डेफिनेशन फॉर ऑल ऑफ यू गाईज. आता याच्यामध्ये ले ऑफ आपल्याला अजून एकदा बघायचं जेव्हा आपण ले ऑफच्या काही महत्त्वाच्या केस लॉज बघणार आहोत ॲट दी एंड ऑफ दिस ॲक्ट. पण डेफिनेशनमध्ये ले ऑफ आपण कंप्लीट करून घेणार आहोत. ले ऑफ म्हणजे सरळ याचा अर्थ होतो कामबंदी. काम बंद झालेलं आहे. काम बंद म्हणजे वर्करचं पेमेंट बंद, बरोबर आहे की नाही? तर ले ऑफ मीन्स कोणत्याही कारणावरून कंपनीचं काम बंद झालं आहे, इंडस्ट्रीचं काम बंद झालं आहे आणि इथे इंडस्ट्रीमध्ये कोणत्याही प्रकारे वर्कर्सला देण्यासाठी पैसा उपलब्ध नाही आहे. दिस इज कॉल्ड अ ले ऑफ. ले ऑफ इज अ लॅटिन टर्म, दॅट्स वाय इथे समोर एक लाईन दिली आपल्याला ब्रॅकेटमध्ये की ले ऑफ विथ इट्स ग्रामॅटिकल व्हेरिएशन अँड कॉग्नेट एक्सप्रेशन. ले ऑफ इथं काय म्हटलं आहे की कॉग्नेट एक्सप्रेशन आणि ग्रामॅटिकल व्हेरिएशन्समध्ये आम्ही त्याचा इथे एक्सप्लेन करतोय तुम्हाला. बिकॉज हे असं कधी दिलं असतं तर एखादा शब्द जर आपला इथे काय असेल, काय असतं, एखादा शब्द लॅटिन लँग्वेजमध्ये वगैरे असेल तर त्याच्या ग्रामॅटिकल एक्सप्रेशन जे आहे आणि कॉग्नेट एक्सप्रेशन जे आहेत तर आम्ही इथे तुम्हाला डायरेक्टली तर नाही हे करत, पण आम्ही इथे एक्सप्लेन करतो आहे. मीन्स द फेलियर, रिफ्युजल ऑर इनॲबिलिटी ऑफ एन एम्प्लॉयर ऑन अकाउंट ऑफ शॉर्टेज ऑफ कोल. जर कोलिंग कंपनी असेल, कोळसा कंपनी असेल तर कोणताही एम्प्लॉयर इथे फेलियर होतोय, रिफ्यूज करतोय, इनॅबिलिटी आहे त्याची. कशासाठी? शॉर्टेज ऑफ कोल, पॉवर ऑफ रॉ मटेरियल, त्याच्याकडे रॉ मटेरियलच नाही त्यामुळे तो वर्कर्सला कामावर बोलू शकत नाही आणि काम बंद पडलंय. अक्युमुलेशन्स ऑफ स्टॉक, तुम्हाला माहिती आहे लॉकडाऊनमध्ये हे सगळे मॅटर खूप वाढले होते. अक्युमुलेशन्स ऑफ स्टॉक नाही आहे, त्याच्याकडे अकोमोडेशनच नाही आहे कुठल्या प्रकारे. ब्रेकडाऊन ऑफ मशिनरी, कुठल्याही मशिनरी ब्रेक झालेले आहे, पैसा नाही आहे तो दुरुस्त करायला. और नॅचरल कॅलॅमिटी लाईक भूकंप आलाय, पूर आलाय एक्सेट्रा. लाईक नॅचरल कॅलॅमिटीमध्ये आपलं कोविडसुद्धा येतं जे की लॉकडाऊन झालं होतं. और फॉर एनी अदर कनेक्टेड रिझन, किंवा अनेक असे कुठलेही कनेक्टेड रिझन आहे की त्यामुळे एम्प्लॉयर इनॅबल आहे, फेल्युअर होतं आहे तुमचं पेमेंट करायला आणि वर्कर्सला कामावर बोलण्यासाठी, कारण इंडस्ट्री कामं बंद आहे. इंडस्ट्री बंद नाही पडली आहे, वर्कर्स आणि एम्प्लॉयरमध्ये कुठला वाद नाही आहे इथे. इथे कारण आहे की दॅट द एम्प्लॉयर इज अनेबल टू इनॅबल टू पे द रेम्युनरेशन और ही इज नॉट एबल टू स्टार्ट द इंडस्ट्री.
to give employment to a workman whose name is borne on the muster's roll of his industrial establishment and who has not been retrenched. ओके, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. हा हायकोर्टमध्ये कधी कधी फार वादाचा मुद्दा होऊन जातो. जर रीट्स तुम्ही बघितल्या हायकोर्ट्समध्ये तर इंडस्ट्रीच्या खूप साऱ्या रीट्स असतात कामगारांच्या वेजेसच्या आणि या सगळ्या रीट्स फाईल होतात. हा ॲक्ट आहे ना हायकोर्टाच्याच कामाचं आहे जवळपास. आणि यू आर बिंग पोस्टेड फॉर द डायरेक्टर रजिस्ट्रार. तर म्हणून हा ॲक्ट तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे. रजिस्ट्रार म्हटल्यानंतर तुमच्या हाताखालून रिट्स जाणार आहे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे सर अशा प्रकारचा जो इथे सांगितलं आहे की असा वर्कर, पण हे ले ऑफ लागू कोणाला होतं, असा वर्कर असला पाहिजे की त्यांनी ऑलरेडी मस्टर्स रोलवर सह्या केलेल्या आहे आणि तो मस्टर रोलवर रजिस्टर आहे. असा नाही आहे की सपोज आज आपण इथे किती जण आहोत, 20-30 जण असेल, आज प्रेझेंट 20 जण आहे सपोज घ्या. 20 जणांपैकी मी 21वी आहे आणि तुम्ही मला सांगितलं मॅडम या इंडस्ट्रीमध्ये खूप चांगले जॉब लागत आहे, आपण काय करूया तिथे जाऊया. आणि ज्या दिवशी गेलो त्या दिवशीच काय झालं की त्यांनी ले ऑफ डिक्लेअर केलेला आहे की आमच्याकडे सध्या साहित्य किंवा पैसा नाही आहे आणि आम्ही ले ऑफ डिक्लेअर करतोय. आता तुम्ही जे 20 जण आहात इथले ते तुम्ही ले ऑफमध्ये येता कारण तुम्ही ऑलरेडी रजिस्टर आहात मस्टरवर कंपनीच्या इंडस्ट्रीच्या. पण मी तुमच्यासोबत आलेली आहे, मी उद्यापासून रजिस्टरवर साईन करणार होते किंवा मी रजिस्टर नाही आहे, तर मी कुठल्याही प्रकारे ले ऑफमध्ये येत नाही बिकॉज आय एम नॉट द वर्कर ऑफ दॅट पर्टिक्युलर इंडस्ट्री. त्यामुळे आणि अजून एक टर्म आहे दॅट इज रिट्रेंच्ड. मला काढून टाकले कुठल्या तरी कारणावरून तर मी सुद्धा येत नाही. वाद झाला, कोर्टाची ऑर्डर आहे आणि मला काढून टाकल्यात गेले. माझ्या रिट्रेंचमेंट्स, मी कुठल्या प्रकारचं काम नाही प्रॉपरली केलं किंवा माझ्या काही चुकांमुळे काढून टाकण्यात आलं असेल, वर्कर्सच्या दुर्लक्षितपणामुळे त्याला आपण म्हणू शकतो, ठीक आहे की नाही, निग्लिजंटमुळे, तर मी सुद्धा ले ऑफमध्ये येणार नाही. आलं लक्षात तुमच्या काय आहे ले ऑफ? ओके, आलं असेल लक्षात तर कंटिन्यू करूया. दॅट इज देअर इज सम वन एक्सप्लेनेशन अँड टू प्रोव्हाइड इज गिवन इन द ले ऑफ. सो एक्सप्लेनेशन काय म्हणते बघा. एव्हरी वर्कमॅन हुज नेम इज बॉर्न ऑन द मस्टर रोल, ज्याचं नाव मस्टर रोलवर होतं, ठीक आहे की नाही, तेच एक्सप्लेनेशन जे की मी आत्ता तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. ऑफ द इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट अँड हुज प्रेझेंट हिमसेल्फ फॉर अ वर्क. तो बिचारा प्रेझेंट होता, तो गेला कामाला, तो आहे प्रेझेंट आणि त्याचं नाव मस्टरवर्ड पण आहे, पण त्यांनी ले ऑफ डिक्लेअर केलं ॲट द एस्टॅब्लिशमेंट ॲट द टाईम अपॉइंटमेंट फॉर द पर्पज ड्युरिंग अ नॉर्मल वर्किंग आवर. जे नॉर्मल वर्किंग आवर असतात तुमचे 10 ते 5 किंवा 10 ते 6 वाटेवर, त्या वर्किंग आवर्समध्ये मी प्रेझेंट होते आहे ऑन एनी डे, कोणत्याही डेमध्ये, ठीक आहे. अँड इज नॉट गिवन एम्प्लॉयमेंट बाय द एम्प्लॉयर. आणि मला तुम्ही एम्प्लॉयमेंटचं पेमेंट दिलेलं नाही आहे, वेजेस दिलेले नाही आहे, ओके, किंवा मला काम दिलेलं नाही. मी आज गेले इंडस्ट्रीमध्ये आणि मी बसले, सर मला काम द्या, कारण कधी कधी डे बेसिसवर हे असतात, काम केलं तरच पैसे, एवढा टार्गेट पूर्ण करा तरच पैसे भेटेल. मी 2 तास झाले 3 तास झाले बसून आहे तिथे, मला कामच मिळत नाही बिकॉज काय इंडस्ट्रीचं साहित्य संपलं आहे किंवा इंडस्ट्रीचं काही मालच संपलं आहे एक्सेट्रा, अशा गोष्टीमध्ये. विदिन 2 आवर मी गेले इंडस्ट्रीमध्ये आणि 2 तास होऊन गेलेली आहे, मला कुठलाही काम मिळालेलं नाही आहे, मी बसून आहे आणि आय एम ऑलरेडी रजिस्टर्ड वर्कमॅन इन द इंडस्ट्री. क्लिअर, आलं लक्षात. ऑफ ही इज सो प्रेझेंटिंग हिमसेल्फ शॅल बी डीम्ड टू हॅव बीन लेड ऑफ. तर मी मला स्वतःला ॲज अ वर्कर लेड ऑफ म्हणून प्रेझेंट करू शकते की मला 2 तास झाले तुम्ही काम दिलेलं नाही आहे, मला ले ऑफ आणि लेड ऑफमध्ये घ्या. उद्या चालून जर मला 8 तासाचं कामाचा टार्गेट होता तर माझं 2 तासाचं तर नुकसान होईल. अँड दॅट इज नॉट माय फॉल्ट, दॅट इज कंपनीज इंडस्ट्रीज फॉल्ट. वाय? बिकॉज आय एम सिटिंग हिअर फ्रॉम लास्ट 2 आवर अँड देर इज नो एम्प्लॉयमेंट फॉर मी फॉर द डे विदिन द मिनिंग ऑफ दिस क्लॉज. आलं लक्षात? लक्षात नसेल आले किंवा कळले नसेल तर मला परत सांगा, मी तुम्हाला आन्सर करते उदाहरण देऊन. येस, कोणी जॉईन वगैरे व्हायचं नाही राहिलं ना? येस, काय म्हणणं आहे तुमचं इथे मेसेजमध्ये? येस, मेसेज नाही आहे, ठीक आहे, ओके, ठीक आहे. आलं लक्षात एक्सप्लेनेशन काय आहे? आणि हे खूप महत्त्वाचं आहे 2 तासाचं, की कुठलाही एम्प्लॉई वर्कमॅन कंपनीत जाऊन बसतोय, त्याला 2 तास वर्क नाही दिलं तर त्याला लेड ऑफ किंवा ले ऑफ म्हणता येईल का? कारण तो जाऊन बसला होता, प्रेझेंट होता रेग्युलर वर्किंग आवरमध्ये, पण 2 तास काम नाही दिलं, तो याच्या खाली तुम्हाला कंपन्सेशन मागू शकतो उद्या चालून जर ते 2 तास त्याचे वर्किंग टार्गेटमध्ये नाही धरले तर.
की माझा फॉल्ट नव्हता, यांच्याकडेच काम नव्हतं. सेकंड थिंग टू प्रोव्हाइड गिवन हिअर दॅट प्रोव्हाइडेड दॅट इफ द वर्कमॅन, परंतु प्रोव्हाइडेड मीन्स काय, परंतु इफ द वर्कमॅन इन्स्टेड ऑफ बिंग गिवन एम्प्लॉयमेंट ॲट द कमेन्समेंट्स ऑफ एनी शिफ्ट. ओके, आता शिफ्टमध्ये वर्क आहे. लाईक माझी शिफ्ट आज सकाळी 7 वाजता चालू होते, तर मी 12 वाजता घरी येते. एक वर्कमॅन आहे, त्याची 3 वाजता सुरू होते, तर तो 12 वाजता घरी येतो रात्रीच्या. सो इन्स्टेड ऑफ बिंग गिवन एम्प्लॉयमेंट at the commencements of any shift for any day is asked to present himself for the purpose during the second half of the shift for the day and is given employment, then he shall be deemed to have been laid off only for one half of that day. Suppose तो काय म्हणत असेल की एक धरा की एक 7 ती रात्री 9 वाजेची शिफ्ट आहे एखाद्या एम्प्लॉयरची. तर सकाळी 7 वाजता गेला तो आणि 12 वाजतापर्यंत ती एक शिफ्ट होती. तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही एक काम करा, कशाला ले ऑफ वगैरे 7 ते 12मध्ये तुम्ही मला जर दिलं नसेल, ठीक आहे की नाही, मी सेकंड शिफ्टला आहे, तुम्हाला सेकंड शिफ्टला काम द्या तुम्ही. आता मी वापस जातो, ठीक आहे. तर म्हणून म्हटलं की प्रोव्हाइडेड दॅट इफ द वर्कमॅन इन्स्टेड ऑफ बिंग अ गिवन एम्प्लॉयमेंट, ठीक आहे, त्याला एम्प्लॉयमेंट देण्याच्या ऐवजी ॲट द कमेन्समेंट्स ऑफ एनी शिफ्ट, तू काय कर की आता नाही आहे काम, दुसऱ्या शिफ्टमध्ये, संध्याकाळच्या शिफ्टमध्ये, तर त्याला आपण शिफ्ट करू शकतो का? तर येस करू शकतो. तर त्याला आत्ता जर काम देऊ शकत नसेल तर सेकंड शिफ्टमध्ये शिफ्ट फॉर एनी डे इज आस्क्ड टू प्रेझेंट हिमसेल्फ फॉर द पर्पज ड्युरिंग द सेकंड हाफ. तर तो सेकंड हाफची शिफ्ट घेऊ शकतो ऑफ द शिफ्ट फॉर द डे अँड इज गिवन एम्प्लॉयमेंट देन. आणि जर त्याला तिथे एम्प्लॉयमेंट दिली असेल तर ही शॅल बी डीम्ड टू हॅव बीन लेड ऑफ ओनली फॉर वन हाफ ऑफ द डे. ओके, पण तो जर नेहमी पूर्ण शिफ्ट करत असेल, क्लिअर, पूर्ण शिफ्ट करत असेल, तर त्याची पहिली शिफ्ट जी एम्प्लॉयमेंट दिल्यामुळे गेली असेल त्याच शिफ्टसाठी तो लेड ऑफ मागू शकतो, कंपन्सेशन मागू शकतो. अदरवाईज दुसऱ्या शिफ्टमध्ये जर काम दिलं त्याला तर त्याच्यासाठी तो नाही मागू शकत. आलं लक्षात? हे कधी मुद्दा अराईज होणार आहे बघा, बेअर ॲक्ट अर्धवट असतं नेहमीच. थोडंफार दिलं असतं, बाकीचं तुम्ही समजून घ्या. बाकीचं समजून घ्या. जर जशी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत शिफ्ट असेल तर मधात ब्रेक असेल आणि नंतर मग इंटरवल नंतर परत एक शिफ्ट असेल, तो म्हणतो की मी पूर्ण दिवसाचं लेड ऑफ नाही मागू शकत, कारण त्याला सेकंड शिफ्टमध्ये काय दिलं होतं, काम दिलं होतं आणि त्या कामाचं टार्गेट गृहीत धरलं, मस्टर्डवर पैसे मिळणार आहे, तर त्याचं कम्पन्सेशन तो मागू शकत नाही. पहिल्या शिफ्टमध्ये जे 2 तास काम दिलं नव्हतं तर त्याचं कम्पन्सेशन तो मागू शकतो. ओके, कारण तो आला होता, तो प्रेझेंट होता पहिल्या शिफ्टमध्ये. ओके ओके, नाव कम टू सेकंड प्रोव्हायझो दॅट प्रोव्हाइडेड फर्दर दॅट. अजून परंतु दॅट इज इफ ही इज नॉट गिवन इन सच एम्प्लॉयमेंट इवन आफ्टर सो प्रेझेंटिंग हिमसेल्फ. सेकंड शिफ्टमध्ये पण प्रेझेंट झाला, या प्रोव्हायझोला प्रोव्हायझो. फर्दर प्रोव्हायझो म्हणजे काय, इथे परंतु सांगितलं आहे ना, परंतुला परंतु म्हणजे फर्दर प्रोव्हायझो. प्रोव्हाइडेड फर्दर दॅट, ठीक आहे बाबा, तुम्ही एका शिफ्टचे पैसे दिले, पण अजून त्याच्यामध्ये ट्विस्ट आली काय की प्रोव्हाइडेड फर्दर दॅट इफ ही इज नॉट गिवन एनी सच एम्प्लॉयमेंट इवन आफ्टर सो प्रेझेंटिंग हिमसेल्फ. दुसऱ्या शिफ्टमध्ये आलो, सकाळी येऊ नका म्हणून, आता तिथे काम नाही दिलं, ही शॉल नॉट बी डीम्ड टू हॅव बीन लेड ऑफ फॉर द सेकंड हाफ of the shift for the day and shall be entitled to full basic wages and dearness allowances for that part of the day. सेकंड प्रोव्हायझो क्लिअर करतो. समजा तुम्हाला जर दिवसभराचं काम भेटलं नाही, पहिल्या शिफ्टमध्ये या म्हटले तिथं नाही भेटलं, दुसऱ्या शिफ्टमध्ये या म्हटले तिथं नाही भेटलं, क्लिअर, तर इथे स्पष्ट सांगितलं आहे की तुम्हाला आता सरळ तुम्ही फुल पेमेंटच्या वेजेसला लागू आहात. तुम्ही फुल महागाई भत्ता किंवा मूळ वेतन तुम्ही मागू शकता. डेअरनेस अलाउन्सेस मीन्स महागाई भत्ता आणि पेमेंट, तुमचं जे मूळ वेतन आहे, आणि महागाई भत्ता म्हणजे मी आलो, गाडीला पेट्रोलला खर्च लागलं, वॉट एव्हर मे बी, जर तुम्हाला दोन्हीही शिफ्टमध्ये काम नाही भेटलं तर. यस, काय मेसेज आहे तुमचा, आहे का काही मेसेज? नाही, गुड, चलो, आलं लक्षात? हे सेक्शन खूप महत्त्वाचं आहे म्हणून मी इतकं तुम्हाला घोकून समजावून शिकवत आहे. ठीक आहे, दिवसभर काम नाही दिलं तर मग मी आलो, सकाळी शिफ्टमध्ये या म्हटले, परत गेलो, दुसऱ्या शिफ्टमध्ये आलो, तिथेही काम नाही, अजून यांचा माल यायचाच आहे, मी काय करणार आहे आता त्याला? तर मी ले ऑफमध्ये नाही येत, आता ले ऑफमध्ये वगैरे काही नाही, मी सरळ तुम्हाला कंपन्सेशन वेजेस मागू शकतो.
ठीक आहे, पहिली शिफ्ट दुसरी शिफ्ट काही नाही बाबा, असं इथे. तर मग मला सांगा, जर पहिल्या शिफ्टमध्ये दुसऱ्या शिफ्टमध्ये वर्कर प्रेझेंट राहून जरी तुम्ही त्याला काम देत नसेल तर तो ले ऑफमध्ये येत नाही. एक्झाममध्ये कन्फ्यूज होईल तुम्हाला. ले ऑफमध्ये कधी येतो, 2 तास काम नाही दिलं नंतर काम दिलं तर ले ऑफमध्ये येतो. सेकंड आहे की पहिल्या शिफ्टमध्ये काम नाही दिलं दुसऱ्या शिफ्टमध्ये काम दिलं तर ले ऑफमध्ये येतो. थर्डमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की पहिल्या शिफ्टमध्ये दुसऱ्या शिफ्टमध्ये काम दिलंच नाही तर ले ऑफमध्ये नाही, तो सरळ सरळ इथे कंपन्सेशन मागू शकतो, कोर्टात जाऊ शकतो, महागाई भत्ता मागू शकतो. क्लिअर असेल तर समोर जाऊया. मेसेज करण्यापेक्षा बोलत जा, मला चेक करावं लागतात परत मेसेज तुमचे. डिफरन्स बिटवीन ले ऑफ अँड लेड ऑफ. ले ऑफ मीन्स इट्स अ ग्रॅमॅटिकल टर्म, ठीक आहे की नाही. ले ऑफ मीन्स कामबंदी आणि लेड ऑफ मीन्स त्याला तो अधिकार मिळालेला आहे ले ऑफचा, लेड ऑफ, ठीक आहे की नाही. हे ग्रॅमॅटिकल एक्सप्रेशन आहे. ले ऑफच आहे ते, पण त्याला लेला लेड केलेला आहे, कारण जेव्हा वाज लागतो त्याला लेड म्हणतात, ठीक आहे की नाही. की आता सपोज मी एंटायटल, आय एम एंटायटल टू ले ऑफ. एंटायटल म्हणजे ती गोष्ट होऊन गेली आहे, दिवस संपला, मला राईट मिळाला, तर दॅट इज द लेड ऑफ. म्हणजे मॅम ले ऑफमध्ये त्याला वेजेस मिळणार नाहीत. ले ऑफमध्ये वेजेस नाही मिळणार. ले ऑफ ही छोटी टर्म आहे वेजेसपेक्षा. ले ऑफमध्ये वेजेस तर त्याला ऑलरेडी मिळणारच आहे तसे पण, ठीक आहे की नाही. वेजेस का नाही मिळणार, ओके. एक मिनिट, आलं लक्षात तुम्हाला. ले ऑफ म्हणजे काम बंद आहे, त्याला काढून नाही टाकलंय, त्याचं दिवसभराचं पण काम बंद नाही आहे. ले ऑफ मीन्स फक्त त्याला 2 तासाच्यासाठी काम नव्हतं, काय 2 तासासाठी काम नव्हतं, पण बाकीच्या तर त्याचे 6 तास काम करून घेतलं ना त्यांनी. 6 तासाचे काय मिळेल त्याला, वेजेस मिळेल. आणि 2 तास नव्हता हे धरण्यात जाणार नाही, म्हणजे प्रेझेंट आहे असं पकडण्यात जाणार, अब्सेंट आहे तसं पकडण्यात जाणार नाही. इट्स अ कॉल्ड ले ऑफ. आलं लक्षात, ठीक आहे. आणि जर दिवसभरच तुम्ही त्याला काम देत नाही आहे तर मग काय, त्याला ले ऑफ म्हणता येणार नाही, त्याला डायरेक्टली त्याला राईट आहे. तुम्ही एम्प्लॉयर ले ऑफ म्हणेल, ठीक आहे की बा आमच्याकडे हे नव्हतं वगैरे असे तसे कारणं सांगेल, आणि याला दिवसाचं पेमेंट देतो आम्ही. दिवसाचं पेमेंटच नाही, मला डेअरनेस अलाउन्सेस पण द्या, दिवस वेस्ट गेला माझा, त्याला सेकंड राईट मिळतो इथे. क्लिअर, आलं लक्षात. मेसेज करा किंवा हे करा, आलं कळलं का. येस मॅम, ओके गुड. उद्या सुद्धा दुसऱ्या सेकंड डेला सुद्धा तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये काही कन्फ्यूज झालं, तुम्हाला आत्ता नाही आठवलं पण आता उद्या आठवलं की नाही हे तर माझ्या डोक्यावरून गेलं, तर उद्या विचारायचं, नो प्रॉब्लेम, डोंट वरी. लॉकआउट. आता ले ऑफ म्हणजे काय, कामबंदी. लॉकआउट म्हणजे काय, सरळ सरळ लॉक लावून टाकायचं इंडस्ट्रीला, टाळेबंदी याला आपण म्हणतो, बरोबर आहे की. लॉकआउट मीन्स द टेम्पररी क्लोजिंग ऑफ प्लेस ऑफ एम्प्लॉयमेंट. आता लॉकआउट म्हणजे पण काय, परमनंटली क्लोज नाही करायचं एम्प्लॉयमेंटच्या इंडस्ट्रीला. एम्प्लॉयमेंट जिथे होतीये त्या प्लेसला टेम्पररी क्लोजिंग, दिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्रिलिम्स एक्झामिनेशन, की लॉकआउट मीन्स टेम्पररी क्लोजिंग ऑफ प्लेस ऑफ एम्प्लॉयमेंट, तात्पुरती बंदी. ऑर द सस्पेन्शन्स ऑफ वर्क, वर्कला सस्पेन्शन करून ठेवायचे. ऑर द रिफ्युजल बाय अन एम्प्लॉयर, ओके, टू कंटिन्यू टू एम्प्लॉय एनी नंबर ऑफ पर्सन एम्प्लॉयड बाय हिम. किंवा एम्प्लॉयरला रिफ्यूज करायचं की कंटिन्यू तुम्ही एम्प्लॉय करू शकत नाही, एम्प्लॉयमेंट नाही करू शकत. हे तिन्ही टर्म आपल्याला लॉकआउटमध्ये पाठ करायचे. पहिले तर हे टेम्पररी क्लोजिंग आहे, दुसरं आहे वर्क सस्पेन्शन होतं इथे, रिफ्युजल बाय एम्प्लॉयर होत आहे फॉर द कंटिन्यू वर्क ऑर एम्प्लॉय टू पर्सन जो की वर्कर आहे. आलं लक्षात, दिस इज द लॉकआउट. हे तुम्हाला आता अभ्यास करावा लागेल, यावर रिव्हिजन करावं लागेल, ठीक आहे की नाही. की आपल्याला इथे किती पॉईंट काढायचे लॉकआउटमध्ये. टेम्पररी आहे, सस्पेन्शन वर्क होतं, एम्प्लॉयर त्याला रिफ्यूज करतो, कशासाठी, टू कंटिन्यू एम्प्लॉय, कंटिन्यू तुम्ही वर्क नाही करू शकत काही दिवसासाठी, आम्ही काही कारणास्तव टेम्पररी केलं. पण आमचा काय दोष आहे मग याच्यामध्ये, कंपनी चालवताय तुम्ही, इंडस्ट्री चालवताय, इतके वर्कर तुम्ही अपॉइंट केले, तेव्हाच विचार करायला पाहिजे होता की आपण पेमेंट करू शकतो की नाही, आपण चालवू शकतो की नाही, मग द्या कंपन्सेशन. आता हे नंतर प्रोसिजर नंतर बघूया आपण, ठीक आहे की नाही. पण लॉकआउट इथे असं म्हटलं जातं. आता मेजर पोर्ट म्हणजे काय असतं, जे की
बंदर वगैरे असतात नाही का, माइन्स ॲक्टमध्ये, खाणीचे ॲक्ट आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये पण इंडस्ट्रीयल डिस्प्यूट आपला काम करतो. आणि ह्याच्या ज्या माइन्सच्या वगैरे आहेत तिथे ते दिलं आहे, त्याचं काही महत्त्व नाही आपल्याला इथे. नॅशनल ट्रिब्युनल, ओके, NT, ओके, इंडस्ट्रियल ट्रिब्युनल, नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनल कॉन्स्टिट्यूटेड अंडर सेक्शन 7B. आपल्याकडे 7B सेक्शन आहे, याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन दिलं आहे नॅशनल इंडस्ट्रियल ट्रिब्युनलचं. कोण चेअरमॅन असणार, कोण मेंबर्स असणार, किती मेंबर असणार, हे कुठे स्थित आहे, हे सगळं तिथे दिलं आहे, तर तिथे आपण बघणार आहोत. ऑफिस बेअरर, ओके, ऑफिस बेअरर मीन्स पदाधिकारी ज्याला आपण म्हणतो. इन अ रिलेशन्स टू द ट्रेड युनियन, जिथे ट्रेड युनियन इन्क्लूड्स एनी मेंबर ऑफ द एक्झिक्युटिव्ह देअर ऑफ बट डज नॉट इन्क्लूड द ऑडिटर. इथे पदाधिकारी ज्याला आपण म्हणतोय, तर हा पदाधिकारी किंवा हा जो ऑफिस बेअरर आहे, तर इथे लेखापरीक्षण करणारा ऑडिटर जो असतो त्याला ऑफिस बेअरर म्हणता येत नाही. ऑफिस बेअरर मीन्स एक्झिक्युटिव्ह असतो. ऑफिस बेअरर मीन्स जो इथे व्यवसाय चालवतो, ठीक आहे की नाही, आणि कुठल्याही सदस्य जो असेल इथे जो की व्यवसाय चालवतोय, किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण, मराठीत एक शब्द आहे, बिझनेसशी रिलेटेड जो सगळे निर्णय घेतो, दॅट इज द ऑफिस बेअरर. पण त्याच्यामध्ये ऑडिटर येत नाही, ऑडिटरला आपल्याला ऑफिस बेअरर म्हणता येत नाही. अगेन दिस इज नॉट इम्पॉर्टंट, बट इतकं लक्षात ठेवा की ऑडिटर इज नॉट कम्स अंडर द ऑफिस बेअरर. प्रिस्क्राईब्ड वगैरे वाचायची गरज नसते, प्रत्येक बेअर ॲक्टमध्ये असतं ते. पब्लिक युटिलिटी सर्व्हिस, प्रिस्क्राईब्ड वगैरे म्हणजे या कायद्यामध्ये जे काही नियम दिलेले आहेत किंवा नियमाद्वारे आम्ही सगळे देतोय ते प्रिस्क्राईब्ड केलेले आहे आम्ही, याचे नियम पूर्ण ॲक्टमध्ये, असा त्याचा अर्थ होतो. द सेकंड डेफिनेशन विच इज अन पब्लिक युटिलिटी सर्व्हिस मीन्स व्हॉट. सार्वजनिक सेवा किंवा सार्वजनिक उपयुक्तेची सेवा असं आपण याला मराठीमध्ये म्हणतो. दॅट इज पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस. किंवा काही अशा इंडस्ट्रीज असतात ज्या की टोटली फुल्ली पब्लिक युटिलिटीसाठी बनलेल्या असतात. दॅट इज एनी रेल्वे सर्व्हिसेस or any transport services for the carriage of the passenger. This is totally public utility service आहे. एनी सर्व्हिस, मग आता इथे रेल्वेचे जे काही ही इंडस्ट्रीज रेल्वेशी कनेक्टेड आहे, दॅट इज कम्स अंडर द पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस. एनी सर्व्हिस in the connections with the working of any major ports or docks or any industries established or an unit engaged in essential defense services. डिफेन्स सर्व्हिसेसची जेवढ्या काही, जसं की राफेल बनवण्याची इंडस्ट्रीज आहे, विच इज टोटली कनेक्टेड विथ द पब्लिक युटिलिटी सर्व्हिस. बघा, पब्लिक युटिलिटी सर्व्हिसमध्ये रेल्वे येतात, डिफेन्सच्या सर्व्हिसेसमधले इंडस्ट्रीज येतात. एनी सेक्शन्स ऑफ अन इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट ऑन सच अ ऑन द वर्किंग ऑफ विच द सेफ्टी ऑफ द एस्टॅब्लिशमेंट ऑर द वर्कमॅन एम्प्लॉईड देअर इन डिपेंड्स. कुठलाही इंडस्ट्रियल एस्टॅब्लिशमेंट, कुठलाही आस्थापना असेल, इंडस्ट्रीची स्थापना झालेली असेल, त्याच्यामध्ये सेफ्टीसाठी आपण इथे पब्लिक सेफ्टीसाठी जर इंडस्ट्री काम करत असेल तर विच इज कम्स अंडर ऑल्सो द पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस. क्लिअर. त्याच्यानंतर एनी पोस्टलशी जे काही इंडस्ट्री संबंधित आहे, टेलिग्राफ, टेलिफोन सर्व्हिसेस, बिकॉज दिस इज द युटिलिटी सर्व्हिसेसमध्ये येतं. इंडस्ट्रीज विच सप्लायज पॉवर, लाईट और वॉटर, जे लाईट, पॉवर, वॉटर सप्लाय करतात, बरोबर आहे की नाही, ह्या काय आहे, दिस इज युटिलिटी सर्व्हिस फॉर द पब्लिक पर्पज आहे. दॅट्स वाय इट्स कम्स अंडर द युटिलिटी सर्व्हिस. हे पाठ करायचं आहे तुम्हाला, याच्यामध्ये काहीही ठेवायचं नाही, खूप सोपं आहे. एनी सिस्टीम ऑफ ए पब्लिक कन्झर्वन्सी और सॅनिटायझेशन. कन्झर्वन्सी म्हणजे काय, लाईक सॅनिटायझेशन, स्वच्छता. कन्झर्वन्सी मीन्स अत्यावश्यक गोष्टी ज्या की स्वच्छतेसाठी, मैलसफाई किंवा कोणतीही अशी स्वच्छतेची व्यवस्थापना करणारे जे इंडस्ट्रीज आहे, हे सगळं, गंगा साफ अभियान, ह्या सगळ्या गोष्टी आहे ज्या की महानगरपालिका एक इंडस्ट्रीकडनं सॅनिटरी नॅपकिन्स किंवा सॅनिटरी कुठल्याही प्रकारचे अशा काही गोष्टी इंडस्ट्रीकडनं घेतात आणि पब्लिक युटिलिटीसाठी वापरतात. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इथे इन्क्लूड होतात. कम्स टू द नेक्स्ट, दॅट इज युटिलिटी सर्व्हिस झाल्यानंतर आपल्याकडे आहे एनी इंडस्ट्री स्पेसिफाईड इन अ फर्स्ट स्केड्यूल
which the appropriate government may, if satisfied that the public emergency or public interest is also required, by notification in the official gazettes declared to be the public utility services for the purpose of this act for such a period as may be specified in this notification. आता ही पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेसमध्ये ती इंडस्ट्री येते की नाही हे कसं कळायचं, तर डिस्प्यूट्स ॲक्ट, जो इंडस्ट्रीज डिस्प्यूट ॲक्ट आपल्याला काही खाली शेड्यूल देतो, त्या पहिल्या दिवशी आपण पाहिलं होतं. तर त्या फर्स्ट शेड्यूलमध्ये जी काही ही इंडस्ट्रीची लिस्ट असेल ना, तर त्या लिस्टमध्ये बसणारी इंडस्ट्री पब्लिक युटिलिटी इंडस्ट्री म्हटली जाणार आहे. ते आपण नंतर बघू की फर्स्ट शेड्यूलमध्ये पब्लिक युटिलिटीसाठी कुठली इंडस्ट्री येते. प्रोव्हाइडेड दॅट the periods so specified shall not in the first instant exceed 6 months but may by a like notification be extended from time to time by any period not exceeding 6 months at any one time, if in the opinion of the appropriate government public emergency or public interest requires such extension. आता एखादी इंडस्ट्रीला एखाद्या इंडस्ट्रीला पब्लिक युटिलिटी इंडस्ट्रीमधून म्हणून आपण फर्स्ट शेड्यूलमध्ये त्याची एंट्री केली इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947मध्ये. तर जेव्हा ही एंट्री करतो त्याची 6 मंथ आपल्याला इथे एंट्रीची व्हॅलिडिटी आहे. अगेन त्याला रिन्यू करून घ्यावं लागणार आहे परत पुढे एक्सटेन्शन मिळण्यासाठी. तर 6 मंथ ती इंडस्ट्री इथे पब्लिक युटिलिटी इंडस्ट्री म्हणून राहू शकते. त्याचं कारण काय की एखादी इंडस्ट्री आहे ती पब्लिक युटिलिटी इंडस्ट्री म्हणून आपण तिथे मेन्शन केली आणि नंतर तिने तिचं वर्क किंवा त्याचे युनिट्स चेंज केले तर त्याचा काय भरोसा. त्याच्यामुळे एक परमनंटली कुठलीही इंडस्ट्री काय पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेससाठी नाही राहू शकत, ती चेंज पण होऊ शकते किंवा त्याच्या काही क्रायटेरिया चेंज होऊ शकतो. लाईक त्याच्यामध्ये काही युनिट्स चेंज करू शकतात, ते दुसरं काही काम सुरू करू शकतात. त्यामुळे एव्हरी 6 मंथला तुम्हाला इथे रिन्यू करून घ्यावं लागतं शेड्यूलमध्ये राहण्यासाठी की येस वी आर स्टील इन दॅट स्टील वर्किंग फॉर द पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस और इमर्जन्सी रिक्वायर फॉर द पब्लिक. So this is the first schedule provision. Railway company, you know that the railway company means a railway company जे की आपल्याला इंडियन रेल्वे ॲक्टमध्ये डिफाईन केलेली आहे. रिट्रेंचमेंट, ओके, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग प्रोव्हिजन, दॅट इज रिट्रेंचमेंट. आता रिट्रेंचमेंट म्हणजे काय असतं, आपण हा जो शब्द आहे रिट्रेंचमेंट मीन्स काढून टाकणे एखाद्या कामगाराला किंवा त्याचं काम कपात करणे, असं टर्मिनेट करणे असं आपण याला म्हणू शकतो. मीन्स द टर्मिनेशन्स बाय द एम्प्लॉयर ऑफ द सर्व्हिस ऑफ द वर्कमॅन फॉर एनी रिझन व्हॉट्सएव्हर, कुठलेही रिझन्स आहे त्याच्यामुळे त्याला काढून टाकलं आहे आपण. अदरवाईज दॅन द पनिशमेंट इन्फ्लिक्टेड बाय वे ऑफ द डिसिप्लिनरी ॲक्शन बट डज नॉट इन्क्लूड. ओके, काय म्हटलं यांनी की कोणत्या प्रकारे रिट्रेंचमेंट्स म्हणजे शिस्तभंग केली आहे त्यांनी, त्याच्यामुळे काढला आहे की लाईक कुठलाही कामगार असेल किंवा वर्कमॅन असेल त्याला कपात करणे काही दिवसासाठी किंवा वॉट एव्हर. तर आता याच्यामध्ये याला शिक्षा म्हणता येणार नाही. सपोज एखाद्या वर्करला सांगितलं की तुम्ही पुढचे 20 दिवस कामाला यायचं नाही, तुमचं हे 20 दिवसाचं काम आम्ही कपात करतो, त्याला तुम्ही डिसिप्लिन बुडवलं किंवा शिस्तभंग केलं म्हणून ही आमची पनिशमेंट नाही आहे. दिस इज नॉट अ पनिशमेंट विच इज इन्फ्लिक्टेड बाय द एम्प्लॉयर ऑन द एम्प्लॉई. याला पनिशमेंट नका म्हणून. पनिशमेंट किंवा फाईन किंवा वॉट एव्हर हे दुसरे आपण लावू शकतो. रिट्रेंचमेंट मीन्स काम कपात करणे इतकंच, ठीक आहे. म्हणून इथे म्हटलं की रिट्रेंचमेंट मीन्स द टर्मिनेशन बाय द एम्प्लॉयर, टर्मिनेट करणे एम्प्लॉयरकडून ऑफ द सर्व्हिस ऑफ वर्कमॅन, वर्कमॅनला सर्व्हिसमधून टर्मिनेट करणे फॉर एनी रिझन, कोणतंही रिझन असू शकतं, पण त्यामध्ये अदरवाईज दॅन ॲज अ पनिशमेंट इन्फ्लिक्टेड बाय वे ऑफ द डिसिप्लिनरी ॲक्शन, त्याच्यामध्ये पनिशमेंट याला म्हणता येणार नाही किंवा तुम्ही शिस्तभंग केलं आहे म्हणून इथे कुठल्याही प्रकारे आम्ही तुम्हाला ही पनिशमेंट देतो 20 दिवसाची असा याचा अर्थ होत नाही. बट डज नॉट इन्क्लूड. आणि पुन्हा रिट्रेंचमेंटमध्ये हे सगळ्या गोष्टी इन्क्लूड होत नाही, ठीक आहे. आता काय काय की सपोज वर्करनी स्वइच्छेने सोडून गेल्या, व्हॉलंटरी रिटायरमेंट ऑफ द वर्कर, की बाबा मी काही पुढचे 2 वर्ष कामाला येणार नाही. आता मग त्याचा काही जबाबदार एम्प्लॉयर नाही आहे. सो व्हॉलंटरी रिटायरमेंट जर असेल तर दॅट इज नॉट कम्स अंडर द रिट्रेंचमेंट. अगेन रिट्रेंचमेंट नॉट इन्क्लुडेड और नॉट डीम्ड टू बी द पनिशमेंट इन्फ्लिक्टेड बाय द वे ऑफ डिसिप्लिनरी ॲक्शन, ठीक आहे. वेळेवर येत नाही म्हणून आम्ही तुम्हाला पनिशमेंट देतो हा भाग वेगळा.
हे रिट्रीचमेंटमध्ये येत नाही. सो रिटायरमेंट ऑफ द वर्कमॅन ऑन द रीचिंग द एज ऑफ द सुपर annuation if the contract of the employment between the employer and the workman concern contain stipulations in that behalf. काय म्हणणं आहे यांचं बघा. जो कोणीही एम्प्लॉयर आहे आणि जो कोणी त्याचा संबंधित कामगार आहे, ठीक आहे की नाही, तर जो काही तुमचा कालावधी असतो, एक पर्टिक्युलर कालावधी आहे की त्या पर्टिक्युलर कालावधीपर्यंत आम्ही तुला येऊ देणार नाही, तर ती कालावधी समाप्त झाल्यावर तर मग तर येऊ देणार आहे ना. तर टर्मिनेशन ऑफ द सर्व्हिस ऑफ द वर्कमॅन ॲज अ रिझल्ट ऑफ द नॉन रिन्युअल ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऑफ एम्प्लॉयमेंट बिटवीन द एम्प्लॉयर अँड द वर्कमॅन कन्सर्न ऑन इट्स expiry or of such a contract being terminated under a stipulations in that behalf contained therein. स्टायपुलेशन म्हणजे काय, तर स्टायपुलेशन मीन्स शर्त किंवा कंडिशन आपण याला असं म्हणतो, यू नो. तर एक आपला ना 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट होता एम्प्लॉयर आणि माझा. मी वर्कर आहे आणि एक एम्प्लॉयर आहे, आणि सपोज तो 5 वर्षाचा कॉन्ट्रॅक्ट एक्सपायर झाला, संपला. आता त्याच्यानंतर जर मला एम्प्लॉयर घ्यायला तयार नसेल तर दॅट इज नॉट अ रिट्रीचमेंट. वाय? की मी तुम्हाला काढलं नाही आहे एखाद्या स्पेसिफिक कामावरून किंवा तुमचं काम कपात नाही केलं आहे. वी आर कॉन्ट्रॅक्ट, अवर कॉन्ट्रॅक्ट इज एक्सपायर्ड. ज्या काही शर्ती होत्या त्या खतम झाल्या, शर्त टर्मिनेट झाली आहे. सो ऑन दॅट बिहाफ अँड दिस टाइप्स ऑफ एक्सपायरेशन्स ऑफ द कॉन्ट्रॅक्ट अँड टर्मिनेटेड अंडर द स्टायपुलेशन्स विच इज नॉट कम्स अंडर द रिट्रीचमेंट. तर टर्मिनेशन ऑफ द सर्व्हिस ऑफ द वर्कमॅनची सर्व्हिसच टर्मिनेट झाली आहे, दॅट इज रिझल्ट ऑफ द नॉन रिन्युअल, कारण तुम्ही रिन्युअल नाही केलं आहे, ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऑफ द एम्प्लॉयमेंट बिटवीन द एम्प्लॉयर अँड द वर्कमॅन कन्सर्न ऑन इट्स एक्सपायरी. कारण काय होतं, एक्सपायरी ऑर ऑफ सच अ कॉन्ट्रॅक्ट बिंग टर्मिनेटेड अंडर स्टायपुलेशन, किंवा आपल्या कंडिशननुसार तो टर्मिनेट झाला आहे. आता याचा अर्थ काय, त्यांनी मला सांगितलं होतं कॉन्ट्रॅक्टमध्ये जेव्हा मी जॉबला गेले की मॅडम तुम्ही इथे काम करू शकता पण दुसरीकडे काम नाही करू शकत. आय हॅव साईन दॅट ॲग्रीमेंट, स्टायपुलेशन, त्या शर्ती मी मान्य केल्या, पण आय हॅव सायमल्टेनियसली जॉईन द सेकंड इंडस्ट्री. ओके, सो टर्मिनेशनची शर्त काय येते की मी बाहेर ठेवणार, मला टर्मिनेट केलं जाणार, पण हे अशा प्रकारचं टर्मिनेट रिट्रीचमेंटमध्ये येत नाही. क्लिअर? सो हा एक मुद्दा आहे. सो टर्मिनेशन ऑफ द सर्व्हिस ऑफ अ वर्कमॅन ऑन द ग्राउंड ऑफ कंटिन्यूड इल हेल्थ. कंटिन्यूड इल हेल्थ आहे आणि या प्रकारे कुठल्याही प्रकारे तो वर्कर कामच करू शकत नाही आपल्या इंडस्ट्रीमध्ये, तर त्याला बाकी आता ते हेल्थ वर्कर्स हेल्थ ॲक्ट वगैरे तिथे लागू होतील, त्याला त्याचे कंपन्सेशन किंवा पॉलिसीज त्याला तिथे मिळतील. पण इथून तुम्ही टर्मिनेट त्याला करू शकता किंवा तो काम स्वतः सोडून जाऊ शकतो. तर कामगार कपात रिट्रीचमेंट हा एक जस्ट असा उद्देश आहे, याचा आपल्याला समोर पाहायला मिळेल की एम्प्लॉयरला राईट आहे की तो एम्प्लॉईला काही दिवसासाठी कपात ठेवू शकतो, पण त्या कपातमध्ये ह्या सगळ्या गोष्टी येत नाही. जसं की दॅट इज नॉट अ पनिशमेंट फॉर द मिसयूज ऑफ एनी वर्क, किंवा शिस्त पाळली नाही म्हणून जर तुम्हाला पनिशमेंट मिळत असेल तर ते रिट्रीचमेंटमध्ये येत नाही. तुम्ही स्वतःहून सोडून जात असेल तर ते रिट्रीचमेंटमध्ये येत नाही. किंवा एखादी कंडिशन्स जी आहे, आय थिंक बी राहिला का आपला, येस बी पॉईंट राहिला आपला, वेट. सो येस, हा वयोनिवृत्त असं आपण बघायचं राहिलं. रिटायरमेंट ऑफ द वर्कमॅन ऑन द रीचिंग द एज ऑफ द सुपर ॲन्युएशन. सुपर ॲन्युएशन मीन्स वयोवृद्ध झाला आहे तो आता. आणि इफ द कॉन्ट्रॅक्ट ऑफ द एम्प्लॉयमेंट बिटवीन द एम्प्लॉयर अँड द वर्कमॅन कन्सर्न कंटेन स्टायपुलेशन्स इन दॅट बिहाफ. बी क्लॉज म्हणतो की सपोज 60 वर्षाच्या नंतर तुम्ही आमच्याकडे काम करू शकत नाही कारण इंडस्ट्रीचं जे काम आहे ते ओल्ड एजसाठी नाही आहे, अशी तुम्ही ऑलरेडी इथे रिटायरमेंटची कंडिशन टाकली आहे, तर तसं तुम्ही सोडून गेले तर रिट्रीचमेंटमध्ये येत नाही. तर हे पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. कम टू द नेक्स्ट. किती राहिले सेटलमेंट, सॉरी भरपूर राहिले का? येस, सेटलमेंट, स्ट्राईक, ट्रिब्युनल, अनफेअर लेबर प्रॅक्टिस, विलेज इंडस्ट्रीज, वेजेस अँड सेक्शन 2A. तर एवढं आपण उद्या बघणार आहोत. अजून एक लेक्चर आपल्याला इथपर्यंत लागतं कारण भरपूर मोठं आहे हे पॉईंट. ठीक आहे, सो मी इथे रेकॉर्डिंग ऑफ करते. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तर तुम्ही विचारू शकता. येस, काही अडचणी आहे आजच्या दिवस मी तुम्हाला घरून क्लास घेते आहे. उद्यापासून क्लास स्टुडिओमध्ये राहील.
ठीक आहे. येस, काही क्वेश्चन्स आहेत सगळ्यांचे. पॉसिबल होत असेल तर, कारण बॅचमध्ये खूप सारे विद्यार्थी आहे, 50%ही आपले अवेलेबल नाही आहे इथे. बट इट्स ओके, दिस इज युअर डिस्क्रिएशन्स टू जॉईन द क्लास लाईव्ह ऑर वॉच रेकॉर्डेड व्हिडिओ. तर तो तुमचा पर्सनल डिसिजन आहे, मी काय बोलणार नाही. पण तरीही होत असेल तर जॉईन करत राहा लाईव्ह, म्हणजे प्रश्न वगैरे विचारता येतात. येस, प्लीज शेअर सिलेबस PDF. सिलेबस PDF मी अजून तयार नाही केलेली आहे, थोडंसं थांबा. उद्या मी जाते संभाजीनगरला, हळूहळू आपलं काम सगळं होईल. तोपर्यंत इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ॲक्ट, डिस्प्यूट ॲक्ट पण तयार सुरू केला आहे. येस, निषाद पांडे हँड रेज केलं. तुम्ही काही क्वेश्चन आहे? काही पाठवलं का क्वेश्चन? हां, निलेश, ओके. डिफरन्स बिटवीन अ ले ऑफ, तुम्हाला सांगितलं ना मी आता डिफरन्स. हां, रिट्रिचमेंट PYQ कसा फ्रेम म्हणून, काय आहे रिट्रिचमेंट? ओके, मला क्वेश्चन खरंच कळलेला नाही आहे तुमचा. ठीक आहे, एक प्रॉपरली टाईप करून मेसेज करा किंवा डायरेक्टली विचारा. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. उद्याही प्रश्न विचारू शकता, नो प्रॉब्लेम. उद्या जॉईन करूया 7 वाजता, 7 ते 8 वाजेपर्यंत. आणि स्टुडिओमध्ये गेल्यानंतर थोडासा एक 10-10 मिनटं टाईम आपण वाढवूया, म्हणजे आपला 8 ते 10 दिवसामध्ये हा ॲक्ट कंप्लीट होऊन जाईल. ठीक आहे, थोडंसं अवघड असल्यामुळे थोडंसं खूप स्लोली जावं लागत आहे. रेग्युलर ॲक्ट असेल तर आपण ते पटापट जाऊ शकतो वाटल्यास. आणि परवाला मॉर्निंगपासून 10 तारखेपासून तुमचा सिव्हिल प्रोसिजर कोडसुद्धा सुरू. ठीक आहे, चलो बाय एव्हरीवन, गुड नाईट.